हे आहेत उमेश व्यवहारे। पहलवान आहेत, शेती करतात, पण त्यांची ओळख एवढ्यापुरतीच मर्यादित नाही। तर त्यांनी एका तासात 1-2 नाही तर तब्बल 2993 पुशअप्स केले आहेत। ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे वास्तव आहे। या कामगिरीबद्दल त्यांची गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे। आणखी माझं असं ध्येय आहे की जे आणखी गिनीज बुक असेल, लिम्का बुक असेल, स्टार इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड असेल, गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड असेल, आशिया रेकॉर्ड असेल, ह्याच्यामध्ये कुणाचंच डिप्समध्ये रेकॉर्ड नाही असं बनवतोय जे त्यांच्या हिस्ट्रीमध्येच नाही। मी हार्ड पुशअप मध्ये व्यायाम करतोय। नाही, कसं आहे, त्यांना आवड होती, त्यांची जिद्द होती रेकॉर्ड करण्याची। मग ते रेकॉर्ड झाल्या मग असं म्हणजे चांगलंच वाटतंय। आणखी ह्या पुढचं रेकॉर्ड त्यांचं चांगलं व्हावं आणि त्यांना असं मार्गदर्शन जे कमी पडतंय ते त्यांना मिळावं। उमेश यांची घरातील आर्थिक स्थिती जेमतेम आहे, त्यामुळेच कोल्हापुरातील तालीम सोडून शेतीचा मार्ग त्यांनी पत्करला। दरम्यानच्या काळात एका अपघातातूनही ते बचावले। व्यायाम मात्र सोडला नाही। ना वस्ताद, ना तालीम, ना कुठला खुराक, घर संसार सांभाळत त्यांनी हा छंद जोपासला। आमचा मुलगा उमेश व्यवहारे हे आपलं जोर बैठकी काढायचा, तालमीत त्याला आम्ही पाठवलं होतं सांगलीला एकदा, पण खाण्यापिण्याच्या तारांबळीत एवढं हे झालेलं नाही, त्याला खायला मिळत नव्हतं म्हणून माघारी आणलं होतं। आम्ही शेती करत होतो। शेती करत असताना मुलाला आवड होती की मी तालमीत जावं, पुढे हे असं रेकॉर्ड करावं, अशी त्याला साथ मिळत गेली आणि त्याने इथपर्यंत ते स्वतःहून पोहोचला। जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर कितीही संकट आली तरीही त्यावर मात करता येते, हे उमेश यांनी दाखवून दिलंय। राहुल ढवळे, एबीपी माझा, इंदापूर।